त्या प्रेरणेला तो शिवाजी म्हणतोय. तो वेगवेगळं नाही करत आहे की माझ्याशी संभाजीराजे लढतायत, माझ्याशी हे लढतायत, माझ्याशी. या प्रेरणेला तो म्हणतोय शिवाजी अजून मला छळतोय. म्हणजे त्यांच्या शत्रूला ते किती उत्तम उमगले होते. प्रश्न असा आहे की तो मग कशासाठी आला होता, तो थांबला का होता? कारण औरंगजेब बादशाह हुशार होता. तो त्याला एवढं कळलं होतं की हा विचार जर या भूमीत पसरला तर आपल्या विचारांचं काही खरं नाही. त्याच्यामुळे हा विचार, तो शिवाजी नावाचा विचार मारायला आला होता. तो शिवाजी नावाची व्यक्ती मारायला आलाच नव्हता. साडेतीनशे वर्षापूर्वी एक माणूस होऊन गेला ज्याच्या उच्चाराने आज तुम्ही जेव्हा म्हणता छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर तुम्ही जय म्हणता आणि तुमच्या अंगावरती रोमांच उभे राहतात. काय असं विलक्षण त्या माणसामध्ये? अशी कोणती गोष्ट आहे? ही गोष्ट आहे कारण ती आमची ओळख आहे. आम्ही कोण? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले. आम्ही मराठी, पण आम्ही कोण? छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले आम्ही. ही आमची ओळख आहे. आणि मला असं वाटतं की ती सगळ्यात आज मला या सगळ्या गोष्टींचं वाईट वाटतं की इतके विलक्षण विभूती आपल्याकडे आज महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्या. छत्रपतींचं तर काय, छत्रपती ही तर महाराष्ट्राची ओळखच आहे. पण महात्मा ज्योतिराव फुले असतील, आमचे बाबासाहेब आंबेडकर असतील, विविध प्रकारचे इतर क्रांतिकारक असतील, साहित्यिक असतील, कवी असतील, एवढे विलक्षण संत ज्ञानेश्वर माऊली इथे आले. इतके संत आपल्याकडे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले आणि ज्यांनी ज्याला काय म्हणू, ही महाराष्ट्राची माती सुपीक केली, त्यांनी विचारांनी सुपीक केली. अशी इतकी माणसं आणली आणि आम्ही काय करतोय त्यांना? आम्ही जातीत बांधतोय. हे मराठ्यांचे, हे दलितांचे, हे माळ्यांचे, हे ब्राह्मणांचे. इतका घाणेरडा विचार असलेला महाराष्ट्र मी कधी बघितलं नाही ह्याच्या अगोदर. अहो ही माणसं सगळ्यांची आहेत. हे सर्व दूर पोहोचवली पाहिजेत आपण की आमच्याकडे कोणते विलक्षण माणसं होऊन गेली, काय प्रकारची माणसं होऊन गेली, हे आपण पोहोचवलं पाहिजे लोकांपर्यंत. ते न पोहोचवता आम्ही सांगतोय हे आमचे, ह्यांचं नाव तुम्ही नाही घ्यायचं, हे आमचे, ह्यांचं नाव ह्याच्यावर तुम्ही नाही लिहायचं. काही ना त्याच्यात आनंद मिळतो, काही ना त्याच्यात राजकीय फायदे मिळतात. पण मला कळत नाही, आपण माणसं, इतकी मोठी माणसं आल्यानंतर, जन्माला आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांचं चांगल्या प्रकारे गुणगान गाण्यापेक्षा आपण जातीत कसले बांधतोय? आणि ज्यांचं गुणगान गातोय त्यांनी कधी जातींमध्ये लोकांना बांधलं नाही. अरे छत्रपतींना 18 पगड जातींना सगळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्याची मांडणी करणारा माणूस, त्या माणसाला आम्ही जातीत बांधतोय. मग ज्या लोकमान्य टिळकांच्या तेला तांबोळ्यांची देते असं म्हणायचे, त्यांना आम्ही ब्राह्मण म्हणून म्हणतोय. कुठे महाराष्ट्र आपण नेऊन ठेवला आणि काय महाराष्ट्राची आपण करून ठेवलंय? तो एक पूर्वी दूरदर्शनला कार्यक्रम चालायचा ना, आमची माती आमची माणसं. ते बदललं पाहिजे, आमच्या माणसांनी केलेली आमची माती. त्याचं शीर्षकच बदललं पाहिजे त्याचं. असो. शिवछत्रपतींचं नाव घेतल्यानंतर आणि त्यांचं चरित्र अभ्यासल्यानंतर जातीपातींमध्ये आणि धर्मांमध्ये जर एखादी भूमी विभागली जात असेल तर सर्वसामान्य नागरिकाचा होणारा उद्वेग हा तुमच्या बोलण्यातनं आता अगदी स्पष्टपणे दिसतो. राजसाहेब, आपण आता थोडंसं वेगळं बघूया की आपण प्रत्येक जण स्वप्न बघतो आणि शिवरायांनी ते स्वप्न बघितलं स्वराज्याचं. इतकी कदाचित आपली मोठी पोहोच नसेल, आपण छोटी छोटी स्वप्न बघतो. तुम्ही जर त्या काळात असता आणि तुम्ही जर महाराजांचे शिलेदार असता तर तुम्ही कोण असता असं वाटतं तुम्हाला? अरे बापरे, मला त्यांचा घोडाही व्हायला आवडलं असतं. नाही, आपण कसं आहे, कोण व्हायला हवं होतं हे फार पण काय बोलू नाही शकत त्याविषयी. पण मला आजही असं वाटतं की आपण त्या काळात असायला पाहिजे होतं आणि महाराजांचा एकदा स्पर्श व्हायला पाहिजे होता, असं आजही मला वाटतं.
कुठेतरी काहीतरी व्हायला पाहिजे असं. पण ते असो. टाइम एकदा, मशीन बाबासाहेब पुरंदरेंना मी एकदा रायगडावरती हा प्रश्न विचारला होता की इतकी वर्ष तुम्ही शिवचरित्र सांगताय, तुम्हाला असं कधी वाटलं का की तुम्ही महाराजांच्या खूप जवळ आहात वगैरे वगैरे? म्हणाले असं कधी मी, किंवा म्हटलं स्वप्न पडलं आणि दचकून उठल्यात वगैरे वगैरे. मला बोले एकदाच झालं. म्हटलं काय झालं? मला बोले आता कसं होतं, इतिहास माहिती असल्यामुळे आम्ही सतत ते चालू असतं. तर महाराज लाल किल्ल्यावरती आलेत आणि ते स्वयंपाक घराच्या मार्गाने आतमध्ये गेलेत महाराज. तर तिथे जात असताना ते हळू दरवाजा उघडलाय, म्हणे मी तिथे आहे, माझ्या मागे महाराज आहेत. आणि ते जे त्यांचे सेवक आहेत त्या शाहिस्ताखानाचे, काय म्हणतात त्याला, जेवण बनवणारे सगळे, त्यावेळेला हे चालू आहे त्यांचे काय मोहरम असतो ना, ते उपास कसले असतात ते रमजानचे. तर त्यावेळेला तो रमजान चालू होता आणि त्याचे ते सकाळी उठून बनवायला लागतं जेवण. ते 2-2:30 वाजताची काहीतरी गोष्ट असे आहे ती. आणि त्यावेळेला ते उठत होते आणि त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले की मला आता माहिती होतं की आता ह्यांना कापणार, ह्यांना मारल्याशिवाय महाराजांना आतमध्ये जाता येणार नाही. आणि त्यावेळेला फक्त माझ्या मागे म्हणे महाराजांनी असं ढकललं आणि सांगितलं पुढं व्हा, आणि मी दचकून उठलो म्हणे. पण मी माझा एक प्रसंग मी तुम्हाला सांगेन, पण मी वेळ आहे ना थोडा, मी एक प्रसंग सांगेन. मी एकदा, ही गोष्ट आहे 1994 सालची, आणि मी माझ्या कार्यालयात बसलो होतो, ऑफिसमध्ये बसलो होतो, आणि शिवजयंतीचे कार्यक्रम माझ्या डायरीमध्ये मी लिहिले होते. एक आठवड्याभरात काहीतरी का 4 दिवसांनी 5 दिवसांनी शिवजयंती होती आणि मी ते कार्यक्रम लिहिले होते. आमचे त्या सामनाचे बाजीराव दांगट आणि त्यांचे भाऊ जुन्नरचे बाळासाहेब दांगट, तर ते एके दिवशी माझ्याकडे आले तेव्हाच, आणि मला म्हणाले की खूप वर्षांपूर्वी बाळासाहेब एकदा जुन्नरला आले होते शिवनेरीवरती, त्याच्यानंतर ठाकरे घराण्यातलं कोणी आलं नाही, तर आमची इच्छा आहे तुम्ही या. मी थोडा वेळ शांतपणे त्याला समजून सांगत होतो की म्हटलं बघा माझी डायरी बघा ही, आणि शिवजयंतीचे सगळे कार्यक्रम म्हटलं माझे आखलेले आहेत, आणि म्हटलं मला शक्य नाही म्हटलं येणं. म्हटलं या लोकांना काय सांगू मी, दोघे जण इतके गोडगोड बोलत असतात, नाही नाही यायला पाहिजे. म्हटलं मला शक्य नाही, पॉसिबल नाही यायला पाहिजे. माझा हळूहळू पारा चढायला लागला. तर मी बाजीरावनं म्हटलं बाजीराव ह्यांना सांगा आता आणि यांना घेऊन जा. म्हटलं मला शक्य नाही, मी म्हटलं कार्यक्रम दिलेत, मला ते शक्य नाही होणार. संध्याकाळी रात्री मी घरी आलो. मला झालं मला माहिती नाही. मी दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला आलो, पेन घेतलं आणि सगळ्या कार्यक्रमांवरती मी काठ मारली आणि लिहिलं शिवनेरी. काय कारण माहित नाही, सगळ्यावरती काठ मारली, कोणाला कळवलं पण नाही. त्याला फोन केला, म्हटलं मी येतोय. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी मी जुन्नरला गेलो तिथे, आणि तिथे खाली सर्किट हाऊस आहे तिथे मी राहिलो. सकाळी 4 वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली. सकाळी 5 वाजता शिवाई देवीच्या इथे आम्ही हे घेतलं, अभिषेक केला शिवाई देवीच्या इथे, आणि वर गेलो. वरती पोहोचल्यावरती महाराजांचं जन्मस्थळ आहे तिथे, तुम्ही गेलायत ना. आत गेल्यानंतर असं वरती एक जिना जातो आणि पुढे कशी खोली आहे, अंधारलेली खोली आहे ती. आता माहित नाही मला दिवा लावला असेल तर. आणि त्या खोलीत मी आत शिरलो. वरती असं मी पहिला जिना पाहिला, म्हटलं नंतर जाऊ. इथे आत शिरलो. मी सांगतोय हा प्रसंग, तुम्हाला असं वाटेल मी म्हणजे का, कशासाठी, कसं, का, मला काही माहित नाही. आणि मी तिथे समोर असलेल्या त्या भिंतीवरती हळद अशी टाकलेली आणि कुंकू असं टाकलेलं, आणि
समोर असं मी असं समोर बघत होतो. तो दरवाजातनं जो लाईट येत होता ना तेवढाच लाईट होता.